होळीच्या अग्नीत जळून जावो निराशाची छाया काळी, एकमेकांचे तोंड गोड करू देऊनी पुरणपोळी. आनंदाने भरून जाऊ दे सर्वांची झोळी, लवकरच येत आहे रंगाची होळी. तुम्हा सर्वांना होळीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. पंचांगानुसार यंदा फाल्गुन पौर्णिमेची तिथी ही 2 मार्चला सोमवारी सायंकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि ही तिथी 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. फाल्गुन पौर्णिमा उदय तिथीनुसार 3 मार्चला असणार आहे, परंतु 3 मार्चला चंद्रग्रहण आहे, त्यामुळे 2 मार्चलाच होळी साजरी केली जाईल. 2 मार्चला प्रदोषकाळी आपल्याला होलिका दहन करायचं आहे. यावेळेला आपल्याला होळीची पूजा करायची आहे. ही पूजा कशी करायची, नैवेद्य काय असावा, मंत्र कोणता म्हणावा, कोणत्या व्यक्तींनी होळी पाहू नये आणि होळीची पूजा करू नये, त्याचप्रमाणे या दिवशी गायीला आवर्जून आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील समस्या नष्ट होतील. होळीची पूजा कशी करावी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वाईटावर चांगल्याचा विजय, सत्याचा असत्यावर विजय याचे प्रतीक म्हणजे होळीचा सण. आपल्या मनातील द्वेष, राग, सर्व वाईट विचार हे आपल्याला होळीमध्ये जाळून टाकायचे आहेत. होळीच्या दिवशी होळी पेटवली जाते, म्हणजे होलिका दहन केले जाते आणि होळीची पूजा केली जाते. या पूजेसाठी आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, पाणी, फुले, सुपारी, त्यानंतर विडा, त्यामध्ये विड्याची 2 पाने, 1 खारीक, 1 सुपारी, 1 हळकुंड, 1 वेलची, 1 खोबऱ्याचा तुकडा, तर असा विडा घ्यायचा आहे. गणपती बाप्पांसाठी आपल्याला दुर्वा आणि जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे. रांगोळी घ्यायची आहे. एरंडाच्या काटक्या आणि आपल्याला गोवऱ्या घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे सुतधागा, अगरबत्ती, निरंजन, कापूर, माचीस, नारळ किंवा खोबऱ्याची वाटी आणि 1 रुपयाचं नाणं, तर हे सर्व साहित्य आपल्याला होळीच्या पूजेसाठी लागणार आहे. ज्या ठिकाणी आपण होळी दहन करणार आहोत, ज्या ठिकाणी होळी पेटवायची आहे, तर त्या ठिकाणची जागा सर्वप्रथम स्वच्छ करायची आहे. जर आपण बाहेर मैदानावरती होळी पेटवणार असू, त्या ठिकाणी माती असते, तर त्या ठिकाणी आपल्याला एक खड्डा करून घ्यायचा आहे. थोडासा खड्डा करायचा आहे. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फुले आणि 1 रुपयाचं नाणं आपल्याला अर्पण करायचं आहे. त्या खड्ड्यात आपल्याला एरंडाच्या झाडाचं एक लाकूड उभं करायचं आहे आणि त्याला इतर लाकडे लावायची आहेत, म्हणजे आपल्याला होळी रचायची आहे. आता लाकूड वापरत असताना आंबा, पिंपळ किंवा वडाचं लाकूड आपल्याला वापरायचं नाही, म्हणजे जे दैवी वृक्ष मानले जातात त्या वृक्षांचं लाकूड, बेलाचं असेल तर ते आपल्याला वापरायचं नाही. इतर झाडांची लाकडे आपण वापरू शकतो. त्यानंतर 5, 7 किंवा 11 गवऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला रचून घ्यायच्या आहेत. आता जर आपल्याला गवऱ्या मिळाल्या नाहीत आणि आपल्याकडे शेणकूट असेल तर आपण शेणकुटाने सुद्धा होळी जी आहे तर ती रचू शकतो. आणि जर गवऱ्या आणि शेणकूट जरी मिळालं नाही तरी सुद्धा मग आपण लाकडे, पालापाचोळा तर ह्यांची होळी रचली तरी सुद्धा चालेल. तर होळी रचून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपण जी होळी रचलेली आहे, ज्या गवऱ्या आहेत तर त्यावरती हळदी कुंकू, अक्षता, फुले व्हायची आहेत. आपण फुलांचा हार सुद्धा या होळीला घालू शकतो. त्यानंतर होळी रचून झाल्यानंतर त्या होळीला हळदी कुंकू वगैरे वाहून झाल्यानंतर आपल्याला त्या होळीभोवती रांगोळी जी आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला होळीच्या पूजेला सुरुवात करायची आहे. होळीची पूजा करत असताना सर्वप्रथम आपल्याला धरणी मातेची पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी आपण होळी रचलेली आहे तर त्याच्यासमोरच आपल्याला जमिनीवरती जल अर्पण करायचं आहे, म्हणजे पाणी ओतायचं आहे. हळदी कुंकू, अक्षता, फूल हे अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. आपल्या घरासमोरच जर आपण होळी पेटवणार असू तर आपल्या घरामध्ये जर गणपतीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची आपण होळीसमोर पूजा केली तरी चालेल, किंवा गणपती म्हणून आपण सुपारीची पूजा केली तरी चालेल. त्या सुपारीला आपल्याला सर्वप्रथम स्नान घालून घ्यायचं आहे आणि ती सुपारी आपल्याला त्या होळीसमोर ठेवायची आहे. त्या सुपारीला हळदी कुंकू, अक्षता, जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पानाचा एक विडा ठेवायचा आहे आणि त्या विड्याची सुद्धा पूजा करायची आहे. त्या विड्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला धरणी मातेची, गणपती बाप्पांची, पानाच्या विड्याची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर होळीची पूजा करायची आहे. आपण जी रचलेली होळी आहे तर त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपण जो सुतधागा घेतलेला आहे तर तो होळीभोवती गुंडाळायचा आहे. 5 वेढे आपल्याला गुंडाळायचे आहेत आणि आपण जी होळी रचलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कापूर ठेवायचा आहे. होळीसमोर आपल्याला अगरबत्त्या सुद्धा लावायच्या आहेत आणि जो कापूर ठेवलेला आहे तर तो आपल्याला
प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच आपल्याला होळी जी आहे तर ती पेटवायची आहे. आता होळी जळत असताना होळीभोवती आपल्याला 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बोंब मारत या प्रदक्षिणा घातल्या जातात आणि त्यानंतर होळीमध्ये आपण काही वस्तू अर्पण करू शकतो. जसं की आपण होळीमध्ये नारळ अर्पण करू शकतो. आता हा नारळ अर्पण करत असताना आपल्याला काय करायचं आहे, सोललेला नारळ घ्यायचा आहे. त्यातील पाणी काढून टाकायचं आहे. ज्या ठिकाणी डोळ्याचा भाग असतो तर त्या ठिकाणी आपल्याला होल पाडायचा आहे. नारळातलं पाणी काढून टाकायचं आहे. आपल्या संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजावरून आपण 5 वेळेला 7 वेळेला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर होळीच्या ठिकाणी आपण जायचं आहे आणि होळीकडे पाठ करून उजव्या हातामध्ये नारळ घेऊन डोक्यावरून तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे प्रसाद म्हणून आपण या होळीमध्ये खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती टाकत असतो. थोडा वेळ ही वाटी होळीमध्ये राहू द्यायची आणि नंतर ती लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे. नोकरीविषयक जर काही समस्या असतील तर एका काळ्या कापडामध्ये थोडेसे काळे तीळ बांधायचे आहेत आणि आपली नोकरीविषयी जी समस्या आहे तर ती समस्या पूर्ण म्हणजे नष्ट व्हावी आणि आपल्याला चांगली नोकरी मिळावी किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे म्हणून आपण काळे तीळसुद्धा या पेटत्या होळीमध्ये अर्पण करू शकतो. तर अशा काही वस्तू आपण या होळीमध्ये अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण होळीला प्रदक्षिणा वगैरे घालतो त्यानंतर त्या होळीला शांत करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एका तांब्यामध्ये पाणी घेऊन होळीभोवती पाणी शिंपडायचं आहे. कारण होळी पेटवल्यानंतर त्या होळीला आपल्याला शांत करायची असते. आता जी खोबऱ्याची वाटी आपण होळीमध्ये टाकलेली असते तर ती जेव्हा आपण काढून घेतो त्यानंतर घरातील सर्वांना प्रसाद म्हणून ते खोबरं आपल्याला थोडं थोडं द्यायचं आहे. होळीचं जे भस्म आहे तर ते अंगारा म्हणून प्रत्येकाला लावायचे आहे. आता या दिवशी आपण मंत्र कोणता म्हणावा तर ओम होलिकाय नमः, ओम प्रल्हादाय नमः, ओम नृसिंहाय नमः. तर हे जे 3 मंत्र आहेत, ओम होलिकाय नमः, ओम प्रल्हादाय नमः, ओम नृसिंहाय नमः. तर या 3 मंत्रापैकी जो मंत्र आपल्याला म्हणणे शक्य आहे तर त्या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे किंवा तो मंत्र म्हणत आपण होळीची पूजा करू शकतो. जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर नैवेद्यामध्ये 2, 5, 7 तर या संख्येमध्ये आपल्याला पुरणपोळ्या घ्यायच्या आहेत आणि गाईला सुद्धा आपल्याला एक पोळी जी आहे तर ती खायला घालायची आहे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि गाईला आपण जर होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दिला तर आपले भाग्य बदलते. जो व्यक्ती गाईची पूजा करतो, गाईची सेवा करतो तर त्या व्यक्तीच्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या गोमातेच्या कृपेने नष्ट होत असतात. त्यामुळे आपण गाईला सुद्धा पोळी जी आहे तर ती खायला द्यायची आहे. या दिवशी आपण गाईला पोळी खायला दिल्यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याचशा समस्या नष्ट होत असतात. गाईला सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे. गाईच्या शरीरावरती जो उंचवटा असतो तर त्या भागाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. कारण आपण जर गाईच्या त्या ठिकाणी स्पर्श केला तर असं म्हटलं जातं की गाय जी आहे तर ती आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलत असते. त्यामुळे आपले नशीब चमकते. त्यामुळे गाईच्या त्या उंचवट्याला सुद्धा आपल्याला आवर्जून स्पर्श करायचा आहे. काही व्यक्तींनी होलिका दहन करू नये, होळीची पूजा करू नये. नवविवाहित मुलीने किंवा मुलाने होळी पेटवू नये किंवा जळणारी होळी पाहू नये. असे म्हटले जाते की नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षी जळणारी होळी पाहिल्याने आपले भाग्य कमी होते. त्यामुळे जे नवविवाहित आहेत, ज्यांचा पहिलाच होळीचा सण आहे तर त्यांनी होळीची पूजा करू नये. त्यानंतर गर्भवती महिलांनी सुद्धा होळी दहन पाहू नये, होळीची पूजा करू नये. गर्भवतीने होळी पाहिली तर होळीतून निघणाऱ्या दोषांचा परिणाम हा पोटातील बाळावरती होऊ शकतो. तसेच ज्यांना नवजात बाळ आहे, ज्यांचं बाळ हे लहान आहे तर त्यांनी सुद्धा होळीची पूजा करू नये. ज्यांना एकुलते एक मूल आहे तर त्यांनी सुद्धा होळी दहन करू नये, जळणारी होळी पाहू नये, होळीची पूजा करू नये. सासू सुनेने एकत्रपणे होळीची पूजा करू नये. हिंदू धर्मानुसार सासू सुनेने होळीचे दर्शन करू नये असे सांगितले जाते. त्यामुळे सासूने आणि सुनेने एकत्र ही पूजा करू नये. महिलांनी केस मोकळे सोडून होळीची पूजा करू नये. पिरियड सुतक असेल तर अशा स्त्रियांनी सुद्धा होळीची पूजा करू नये.